नमस्कार, सगळ्यांना आवाज येतोय? येस येस. येस येस. ओके, थँक्यू. सो जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण हेमोफिलिया लीगल एड सेंटर मागचे 5 महिन्यापूर्वी आपण जे काही प्रोग्राम आहेत, कुणाचा तरी माईक चालू आहे, त्यांनी ऑफ कराल? थँक्यू. सो आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हेमोफिलिया लीगल एड सेंटर कशा पद्धतीचं काम करतंय. मागच्या आपण जर बघितलं तर 5-6 मीटिंग मध्ये जे काही आपण जनरल अवेअरनेस प्रोग्राम घेतलाय, त्या जनरल अवेअरनेस प्रोग्राम थ्रू आपल्याला बरेचसे लोक जुळलेले आहेत. बरेचसे व्हॉलेंटियर त्याच्या थ्रू या कामामध्ये आलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येकाची एक कुठंतरी हीच निष्ठा आहे की प्रत्येक लोकही आपल्या महाराष्ट्रामध्ये. सुरुवात आपण महाराष्ट्रापासून केली, पण हळूहळू आपण याचा स्कोप वाढवूया. सो जे काही अधिकार संदर्भामध्ये आहे, हे सगळे अधिकार आपल्याला मिळाले पाहिजेत. एक प्लॅटफॉर्म तयार केला होता, जे की हेमोफिलिया लीगल एड सेंटर महाराष्ट्रासाठी आपण सुरुवात केलाय. ज्याच्यामध्ये आपण मागच्या 5 महिन्यापासून वेगवेगळ्या विषयांवर जनरल अवेअरनेस प्रोग्राम घेतलेले आहेत, ज्याच्या थ्रू आपले अधिकार काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या प्रोग्राम मार्फत केलेला आहे. याच्यानंतर बऱ्याच वेळेस प्रोग्राम झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या समस्या किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या पूर्ण महाराष्ट्रामधून ज्या काही समस्या होत्या आपण त्यांना व्यवस्थित सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बऱ्याच जे काही प्रॉब्लेम्स होते, जे डिसेबिलिटी संदर्भामध्ये असतील, डिसेबिलिटी सर्टिफिकेट संदर्भामधले असतील, रेल्वे कन्सेशन, बस कन्सेशन, UDID कार्ड किंवा जी काही राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना आहे, त्या संदर्भामध्ये ESIC स्कीम जी आहे त्याच्या संदर्भामध्ये अशा आपण बऱ्याचशा विषयांवर आपले अधिकार आहेत, त्या अधिकाराने आपल्याला काय काय मिळू शकतं हे मिळवण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सो त्याबद्दल जे काही सगळे व्हॉलेंटियर्स असतील, तुम्ही असतील, जे प्रत्येक महिन्याला प्रोग्राम अटेंड करतायत किंवा तुम्ही तुमच्या लेवलला जो काही आपला मेसेज असतो तो सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक हेमोफिलिक, मग तो खेड्यामध्ये असो, शहरामध्ये असो, जिथे कुठे असेल, तो या ऑनलाईन मीटिंगच्या मार्फत त्याचा आपल्या ज्या काही मीटिंगचा एक भाग होतो आणि त्याला जी काही माहिती आहे जी आतापर्यंत आपल्या गावापर्यंत, खेड्यापर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड जात होतं, पण इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून किंवा जे काही आपण मीटिंग घेतोय गुगल मीटच्या माध्यमातून म्हणा, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये म्हणा, ती आज प्रत्येकापर्यंत पोहोचते. सगळेजण त्याला छान प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामुळे आपण मागच्या 5 महिन्यापासून आणि आजचा जो प्रोग्राम आहे हा आपला 6वा प्रोग्राम आहे. तर हे कन्सिस्टंटली आपण करत आहोत. तुमचे प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नांवर आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे नवनवीन गोष्टी आपल्याला समोर येत आहेत. नवनवीन जे काही स्कीम्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येऊन आपण त्याला अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सो बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांना माहित नाहीत, त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत हाच आपला हेतू आहे. सो त्याच पद्धतीने आजचा जो काही आपला प्रोग्राम आहे तो जे काही आपण बिझनेस चालू करतोय, आज जसं आपण बघतोय की फक्त बेरोजगारी किंवा जे काही रोजगार आहे, हा रोजगार फक्त डिसेबल लोकांचाच प्रश्न नाहीये. तर ओव्हरऑल जर आपण बघितलं मागच्या 2-3 वर्षामध्ये जे काही पॅन्डेमिक झालेला आहे किंवा जे काही कोरोनामुळे परिस्थिती झालेली आहे, त्याच्यामध्ये चांगल्या लोकांचे जॉब्स गेले, आर्थिक समस्यांचा त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना नुकसान झालंय, बऱ्याच लोकांचे प्रश्न समोर आहेत. आणि ज्यावेळेस आपण ऍज अन हेमोफिलिक म्हणून बोलतो, हेमोफिलिक मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, यांच्यामध्ये पण असं कुठंतरी असतं की आपल्याला ज्यावेळेस पर्यंत आपण लहान असतो त्यावेळेस पर्यंत आपल्याला कुठल्याही अशा गोष्टीची गरज भासत नाही. आपल्याला असं वाटतं कुठेतरी की नाही, आपल्याला फॅक्टर मिळालं ते खूप आहे. पण जसं जसं आपण मोठं होतो, आपल्यावर रेस्पॉन्सिबिलिटीज यायला लागतात, त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही, फक्त फॅक्टर मिळतंय दॅट इज नॉट इनफ, ते फक्त पुरेसं नाहीये. त्यासोबतच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात. मग मुलांना करिअर निवडणं असेल की आपण कुठलं करिअर मध्ये जावं, कुठलं काम केलं पाहिजे, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच लोकांना बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा एखादा उद्योग चालू करायचा असेल, मग ते उद्योग चालू करत असताना पण मग माझ्याकडे पैसे नाहीये, मग मी कसं करू. तर शासन
हे डिसेबल लोकांना किंवा जे काही अपंग व्यक्ती आहेत त्या लोकांना बराचसा सपोर्ट करत असतो, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कारण की एक तर डिसेबिलिटी म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप कमी लोक आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये जर हेमोफिलिया म्हणलं तर अजून कमी लोक असतात. हा जो प्रश्न आहे रोजगारीचा किंवा हेमोफिलिया आणि रोजगार हा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर आहे. जसं तसं पाहायला गेलं तर, कारण की जॉब करायला गेलं तर जॉब करताना सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. सुरुवातीला जर बघितलं आपण तर ही डिसेबिलिटी जी आहे, हेमोफिलिया जो आहे तो न दिसणारा आजार आहे. आपल्याकडे बघितलं ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम नसला तर ते म्हणतात की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आणि ज्यावेळेस त्रास व्हायला लागला त्यावेळेस आपल्याला कळतं की हा त्रास कशा पद्धतीचा होतो. जे काही आपण जॉबला जात असो किंवा नोकरी करत असो किंवा धंदा करत असो त्याच्यामध्ये आपल्याला किती परेशांना समोर जावं लागतं. सो त्याच्यामुळे आपल्याला स्वतःचा बिझनेस चालू करता आला, मग तो छोट्यापासून जरी सुरू केला तरी आपल्याला त्याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो आणि लॉंग टर्म बेनिफिट होऊ शकतो. कारण की आपली परिस्थिती अशी आहे की आज माझे गुडघे चांगले आहेत म्हणून मी आज खूप काही करू शकतो, पण उद्या ब्लिडिंग होऊन होऊन जर त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला तर काय, किंवा माझा जो जॉब आहे त्याच्यामध्ये खूप उभं राहून मला काम करावं लागतंय, पण मला माझा परिवार चालवायचा आहे म्हणून मी खूप उभं राहून काम करतोय आणि माझ्या गुडघ्यांना मग काही वर्षानंतर असं होतं किंवा काही महिन्यानंतर असं होतं की त्या व्यक्तीला उभं राहणं शक्य राहत नाही आणि ज्या परिवारासाठी तो बाहेर निघालेला असतो काम करायला त्याच परिवाराला त्याला सांभाळावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर मला असं वाटतं की असतील मोठे उद्योग असतील, काही लोकांना जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती जरी चांगली नसेल तरी सुद्धा जी गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करते व्यक्ती म्हणून की तुम्ही अशा अशा पद्धतीचे उद्योग चालू करू शकता. मग आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असंही होऊ शकतं की एक हेमोफिलिक मिळून स्वतः एकटा हेमोफिलिक जर चालू करत नसेल, तुमच्या जिल्ह्यामधली काही हेमोफिलिक्स असतील, तुम्ही सगळेजण एकत्र या, हे बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न करा आणि कुठेतरी स्वतःला सक्षम बनवा, जेणेकरून आपल्याला पुढे जे भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत करणार नाहीत. सो आजचा जो विषय आहे आपला तो त्याच लोन संदर्भामध्ये आहे. सो जेवढे काही लोक ही मीटिंग ऐकतात त्यांनी जी काही ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेतलं असेल किंवा हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला येईल ते अजून हेमोफिलिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कुठेतरी जे काही हेमोफिलिक आहेत त्यांना रोजगारामध्ये जे काही प्रश्न आहेत, जी काही समस्या आहेत त्या दूर होण्यामध्ये मदत होईल. सो आज आपल्यासोबत पवन आहेत जे हेमोफिलिकच आहे, नागपूरमधून आहे. तो या विषयावर आपल्याशी सगळे जे काही आपलं लेक्चर आहे किंवा जे काही आपल्याला माहिती आहे ती तो देणार आहे. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे म्यूटवर ठेवावे जेणेकरून सगळ्यांना स्पष्ट आवाज येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण मीटिंग ऐकताय, मीटिंग रेकॉर्ड केली जाते. सो जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल की मी दिसेल नाही दिसेल, कारण की ही मीटिंग रेकॉर्ड झाल्यानंतर आपण युट्यूबला टाकत असतो जसं सगळ्यांना माहित आहे. मग जर तुम्हाला तुमचा फेस दिसायला नको असेल त्या मीटिंग मध्ये तर तुम्ही तुमचा कॅमेरा ऑफ करू शकता जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर. त्याच्यानंतर जे काही तुमचे प्रश्न असतील हे प्रश्न संभवतः एक प्रयत्न करा की हेमोफिलिया म्हणल्यानंतर खूप प्रश्न येतात. जो विषय आहे आपला त्या विषयाशी निगडीत प्रश्न असावेत आणि जर त्या विषयाच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर बऱ्याच लोकांकडे माझा नंबर आहे किंवा आपण चॅट बॉक्स मध्ये माझा नंबर टाकून टॉपिक व्यतिरिक्त जर दुसरा कुठला प्रश्न असेल तर प्रश्न मला नंतर कॉल करून विचारू शकता. पण ही मीटिंग जे काही स्पीकर आपले बोलणार आहेत पवन, त्या पवनचं बोलणं झाल्यानंतर त्यांना हा जो विषय आहे या विषयाशी रिलेटेड प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. सो माझी सगळ्यांना विनंती आहे की जर या विषयाच्या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असतील तर तुम्हाला नंतर कॉल करून विचारू शकता आणि या विषया संदर्भात जर काही प्रश्न असतील पवन प्रेझेंटेशन करणार आहेत, ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्ही त्यांना ते प्रश्न विचारू शकता. पण ते जे काही सांगतायत त्यांना मला असं वाटतं तुम्ही जिथे कुठे असाल तिथे प्रयत्न करा की एक नोटबुक आणि पेन, कारण की त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला जर ते प्रेझेंटेशन चालू असताना काही प्रश्न पडले
तर ते लगेच तिथं लिहून ठेवा की मला ह्या गोष्टीवर प्रश्न विचारायचा आहे. नाहीतर असं होऊ शकतं की ते प्रेझेंटेशन देताना माझ्या डोक्यामध्ये प्रश्न येतोय, नंतर मला आठवतच नाही मला कुठला प्रश्न होता. सो ह्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी एक पेन आणि वही सोबत ठेवा. तुम्हाला जो काही प्रश्न जिथे कुठे असेल त्यावेळेस तो नोट डाऊन करा आणि त्यांचं प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर तुम्ही तो प्रश्न त्यांना विचारू शकता. आय होप जे काही लोक ऐकतायत ते पेन आणि वही सोबत घेतील आणि हे जे सगळा प्रोग्राम आहे हा सगळा प्रोग्राम शांततेने ऐका. कुठला कुठला फॉर्म बनवायचा आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा आहे, हे पवन एकदम सुंदर पद्धतीने सांगणार आहे. तो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की मध्ये कुणीही माईकचा त्याच्यामध्ये येऊ नये, कारण की जर तुमच्यामुळे जर दुसऱ्यांना त्रास झाला किंवा कुणाची काही गोष्ट मिस झाली तर त्याचा कुठेतरी एक गॅप राहून जाईल. सो मी आज पवनला इन्व्हाइट करतो की पवननी त्यांचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते चालू करावं आणि चालू करायच्या आधी जर त्यांच्या काही सूचना असतील तुमच्या सगळ्यांसाठी तर त्या सूचना त्यांनी द्याव्यात. सो वेलकम पवन, आवाज येतोय? हो दादा. सर्वांना नमस्कार. जो आजचा आपला हा टॉपिक आहे, नमस्कार. हॅलो, माझी एकच रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत आपला जो प्रेझेंटेशन आज सुरू राहील तोपर्यंत तुम्ही आपले माइक्स ऑफ ठेवा आणि जसं सुमित दादांनी सांगितलं आहे तसं तुम्ही एक पेन आणि पेपर घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला जे काही अडचण आली त्या वेळेला जे काही अडचण आली ते तुम्ही जस्ट ते पॉइंट किंवा जे काही मी सांगत आहे त्याच्याबद्दल एक पेनवर एक छोटूसा नोट बनवून ठेवा आणि लास्टमध्ये जेव्हा आपला तो टॉपिक संपेल त्यानंतर तुम्ही त्यावर मला क्वेश्चन करू शकता. मग मी तुमचा त्याचा आन्सर तेव्हा देईल. आणि बस तेवढंच आहे. माईक थोडे ऑफ ठेवा. तर सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे पवन महाजन आणि मी नागपूर चॅप्टर चा लाईफ टाईम मेंबर आहे. आणि आजचा जो विषय आहे एक मिनिट मी स्क्रीन शेअर करून देतो. सर्वांना ही माझी प्रेझेंटेशन दिसत आहे? हो, दिसत आहे. हा, तर आजचा जो आपला विषय आहे तो असा की महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ याच्या अंतर्गत अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी म्हणजे व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी जे काही कर्ज योजना आहे त्याबद्दल आज आपण हे पाहून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण हे पाहून घेऊ की हे महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ काय आहे. तर राष्ट्रीय लेवलवर म्हणजे नॅशनल लेवलवर एक संस्था आहे HFDC म्हणून आहे, जी नॅशनल लेवलवर अपंग व्यक्तीसाठी वित्त व विकास महामंडळ आहे. आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट लेवलवर ही एक संस्था आहे जिचं नाव महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ आहे. तर या अंतर्गत याचं काम एकच आहे की अपंग व्यक्तींना अपंग व्यक्तींच्या सशक्तीकरणसाठी जे काही ते लोक आपल्याला मदत करू शकतील ते करणं या संस्थेचं काम आहे. तर त्या अंतर्गत आपल्या काही योजना राबवल्या जातात, तर त्या आपण पुढे पाहू. तर आज आपण ज्या योजना पाहणार आहोत त्यामध्ये आहे, पहिली आहे की मुदत कर्ज योजना. यामध्ये आपण 5 लाखापर्यंतचं लोन आपण यामध्ये बिझनेससाठी किंवा व्यवसायासाठी घेऊ शकतो, लहान व मध्यम प्रकारच्या व्यवसायासाठी, जे स्मॉल आणि मीडियम लेवलचे असतात. आणि शैक्षणिक कर्ज योजना म्हणून एक स्कॉलरशिप टाईप किंवा एज्युकेशन लोन टाईप, स्कॉलरशिप नाही, एज्युकेशन लोन जे योजना आहे कमी दरामध्ये तुम्हाला इथून प्राप्त होऊ शकते. तर आपण पहिल्यांदा मुदत कर्ज योजनेबद्दल पाहून घेऊया. तर या योजनेचे प्रकार असे आहे की ही संस्थेचे जे नाव आहे ते NHFDC म्हणजे राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळच आहे, बट याची जे कामकाज होते ते स्टेट लेवलवर महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ ही संस्था करते. तर त्यामध्ये या योजनेअंतर्गत तुम्हाला जे काही बिझनेस करायचे आहे त्यामध्ये तुम्ही रुपये 5 लाखापर्यंत या संस्थेतून लोन घेऊ शकता. तर त्यामध्ये जे काही व्याजदर लागणार आहे तुम्हाला ते खालीलप्रमाणे असं आहे की 50,000 पर्यंत जर तुम्ही लोन घेत आहे तर त्यामध्ये तुम्हाला वार्षिक
5% तुम्हाला त्यावर व्याज द्यायचं आहे. त्यानंतर रुपये 50,000 ते 5 लाख तुम्हाला 6% व्याजदर लागेल. त्यानंतर जे स्त्री लाभार्थी आहे, जे म्हणजे हिमोफिलिकच नाही तर इतर अपंग जे काही असेल त्यामध्ये जर स्त्री लाभार्थी आहे तर त्यांना 1% सूट दिली जाते. जसं की लेडीज म्हणजे जे स्त्री लाभार्थी आहे अपंग, त्यांनी जर 50 लोन घेतलं तर त्यांना 5च्या ऐवजी 4% लागेल वार्षिक व्याज. आणि जर त्यांनी 50,000 ते 5 लाख घेतलं तर त्यांना 6%च्या जागी 5% लागेल. तर हा आहे 1% सूटचा प्रावधान. त्यानंतर अंध व मुकबधीर व मतिमंद प्रवर्गासाठी व्याजदरात 0.5% सूट अनुज्ञेय आहे. म्हणजे तुम्ही अगर अंध, मुकबधीर व मतिमंद असाल तर तुम्हाला 5च्या ऐवजी 4.5% लागेल आणि 6च्या जागी 5.5% लागेल. त्यानंतर या लोनचं जे काही आपण कर्ज घेणार आहोत त्याची परतफेड करायचा कालावधी हा आहे 5 वर्ष. तुम्हाला 5 वर्षाचा आत जे काही तुम्हाला लोन सँक्शन झालं आहे त्याची इन्स्टॉलमेंट नुसार तुम्ही मंथली इन्स्टॉलमेंट घेऊ शकता किंवा तुम्ही याची इयरली किंवा क्वार्टरली अशी पण इन्स्टॉलमेंट घेऊन त्याला 5 वर्षापर्यंत तुम्हाला फेडायचे आहे. तुम्ही जे काही लोन घेत असाल जसं तुमची मर्यादा आहे 5 लाखापर्यंत, पण असं जरुरी नाही आहे की तुम्ही 5 लाखासाठीच अप्लाय करा. तुम्ही 50,000, 60,000, 70,000 साठी अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही 1 लाखापर्यंत लोन घेत आहे तर तुम्हाला 100% लोन सँक्शन होईल. म्हणजे तुम्हाला 1 लाखाचा जर बिझनेस टाकायचा आहे तर तुम्हाला हे महामंडळ 1 लाख रुपयाची मदत करेल. पण जर तुमचं बजेट किंवा जे एस्टिमेट आहे प्रोजेक्टचं जे काही कॉस्ट आहे ते जर 1 लाखाच्या वर जात असेल, 1 लाख ते 5 लाख किंवा त्याही वर, तर तुम्हाला त्यामध्ये 5% तुमच्या जवळून टाकावं लागतील. म्हणजे सपोज तुम्हाला 2 लाखाचं कर्ज घ्यायचं आहे, 2 लाखाचा तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे, तर तुम्हाला त्यामधून 5% म्हणजे किती झाले? 2 लाखाचे 5% म्हणजे 10,000. तर तुम्हाला 1,90,000 तुम्हाला लोन मिळेल आणि जे 5% आहे म्हणजे 10,000 ते तुम्हाला तुमच्या खिशातून म्हणजे तुमच्या जवळून टाकावं लागेल. यानंतर यामध्ये काही प्रमुख अटी आहे या योजनेच्या. त्यामध्ये येतं की लाभार्थी किमान 40% अपंगत्व असलेला असावा. त्याची जे सर्टिफिकेट आहे ते 40% किंवा त्याच्या वर असावी. त्यानंतर तो 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा, हा दुसरा पॉइंट आहे. त्यानंतर त्याचे वय 18 ते 60 वर्ष असावे. 18 ते 60 वर्षाच्या वयोगटात तुम्ही कोणीही त्यामध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर लाभार्थी कोणत्याही बँकेचा किंवा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. याचाच अर्थ म्हणजे तुमच्यावर दुसऱ्या कोणत्याही बँकेचे किंवा महामंडळाचे किंवा कोणत्याही दुसऱ्या काही संस्था असतील सॉरी, त्याच्यावरचं तुमच्यावर लोन असायला नको. जर असेलही तरी त्यात काही हरकत नाही, बट नसलं तर तुम्हाला थोडं. त्यानंतर अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे की अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे त्याला त्या व्यवसायाचा त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. म्हणजे जर तुम्ही छोटसही कोणता बिझनेस ओपन करत आहे तर तुम्हाला त्याबद्दल परिपूर्ण माहिती असायला पाहिजे. जेणे अप्लाय करायला जाल तेव्हा तो तुम्हाला विचारेल, तो फॉर्म पाहिल तुमचा ते ठीक आहे, डॉक्युमेंटेशनची प्रोसिजर वेगळी राहिली, पण तो तुम्हाला पर्सनली असा इंटरव्ह्यू झाल्यासारखा विचारू शकतो की तुमचं काय प्रोजेक्ट आहे, म्हणजे तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे आणि तुम्ही कसे याच्यातून उत्पन्न आणि त्याच्यामध्ये कसा नफा किंवा जे प्रॉफिट कमवणार आहे ते कसं कमवणार आहे. तर तुम्हाला हे बेसिक पूर्ण माहित असायला पाहिजे की जेणेकरून त्यांनी कोणताही पॉईंट उचलला आणि विचारला तर तुम्हाला पटकन त्याला सांगता आलं पाहिजे. तर हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून मी अंडरलाईन करून ठेवला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं सगळं डॉक्युमेंटेशन ही झाल्यानंतर ज्या कर्जाच्या म्हणजे लोनच्या टर्म्स अँड शर्ती आहे ते महामंडळच ठरवेल की त्यांना तुम्हाला लोन द्यायचं आहे किंवा नाही. त्यामध्ये त्यांच्या मनावर राहील की तुमचं त्यांना पटलं, जर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला त्यांचा पटलं, तुमचं त्यांना पटलं तर तुम्हाला ते लोन देतील अथवा ते देणार नाही. तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल आणि तुम्हाला परत त्याच्यामध्ये सुधारणा करून पुन्हा अप्लाय करावं लागेल. त्यानंतर याची जे अर्ज करण्याची पद्धत आहे ते मी सांगतो.
यामध्ये प्रत्येक आपलं जे महाराष्ट्र लेवलचे जे काही डिस्ट्रिक्ट्स आहे महाराष्ट्रातल्या, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक यांनी ऑफिस दिलं आहे. म्हणजे त्या ऑफिसचं नाव महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ हे असे राहील. ह्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवर एक ऑफिस आहे. त्याची एक लिस्ट आहे आपल्याकडे. ती लिस्ट मी तुमच्यासोबत ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर केली जाईल. तर त्यामध्ये हे असे विभागानुसार तुमचे काही कार्यालय राहील, त्याचे जे ऍड्रेस राहील ते इथे दिले गेले राहील. तिथून तुम्हाला फॉर्म कलेक्ट करायचा आहे आणि तिथेच जाऊन सगळे डॉक्युमेंट त्याला अटॅच करून आपल्याला तिथे जाऊन सबमिट करायचं आहे. तर हे काही त्याचे ऍड्रेसेस आहे. तर हे मी तुम्हाला शेअर नंतर करून देईल. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी असा राहील की म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म घेता त्यांच्याकडून फॉर्म घेतल्यानंतर त्याला फिल करून त्याच्यासोबत आवश्यक असलेले सगळे कागदपत्र जोडून जेव्हा आपण त्यांना द्यायला जाऊ त्यानंतर ही प्रोसिजर सुरू होईल. आणि याचा काही ठराविक कालावधी नसतो. ते लोक यामागे पूर्ण रिसर्च करेल की तुमचं जे मी दिलं आहे किंवा जे काही तुम्ही त्यांना माहिती दिली आहे, जसं तुमचे बँक्स बद्दल आहे किंवा तुमचे जे अकाउंट्स तुम्ही दिले असतील किंवा तुमचे जे काही आहे ते सगळं तुमचं बॅकग्राऊंड चेक होईल. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चेक होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते लोक रिप्लाय देतील. तर याला वेळही लागू शकतो. असं ठराविक यासाठी काही 1 महिना 2 महिना असा वेळ असत नाही, तीही वेळ लागू शकते. त्यानंतर हा आपल्याजवळ सॅम्पल फॉर्म आहे जो आपल्याला भरून तिथे कागदपत्र जोडून द्यायचा आहे. तर हा अशा प्रकारचा तो फॉर्म राहील. हा तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या जिल्हा स्तरावर, जसं तुम्ही नागपूरला आहे तर नागपूरचं जे ऑफिस राहील किंवा मुंबईला आहे किंवा पुण्याला आहे किंवा इतर कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर त्या ऑफिसमध्ये जाऊनच तुम्हाला हा फॉर्म घ्यावा लागेल. तुमच्याकडे त्या फॉर्मचा एक युनिक नंबर दिला जाईल. तो हा आपल्याला फोटोच्या वरती जो दिसत आहे नंबर 026550 असा तुमचा तो एक युनिक नंबर राहील ज्याच्यावर तुमचं अप्लिकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं. तर हा फॉर्म तुम्हाला एक वेगळा दिला जाईल. याला प्रिंट करून आपण भरू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला लागणारे डॉक्युमेंट आणि तुमची जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते कशी भरायची ते मी सांगतो. तर इथे आपल्याला फोटो लागेल. तुमचे जे पासपोर्ट साईज फोटो आहे त्यात 4 फोटो लागतील. एक फोटो इथे अटॅच करायचा आहे आणि बाकी 3 फोटो एक्स्ट्रा ठेवायचे आहे. त्यानंतर तुमचे जे फुल साईज फोटो आहे, आपला पासपोर्ट साईज फक्त आपला फेस आणि एवढा शोल्डर पासून एवढा जो येतो तो पासपोर्ट साईज फोटो झाला. याच्या अलावा तुमचा फुल साईज फोटो म्हणजे पक्यापर्यंतचा फुल साईज एक फोटो लागेल. अशा 3 फोटोच्या कॉपीज लागतील. त्यानंतर आपण पाहू की याच्यामध्ये स्वतःची जे इन्फॉर्मेशन आहे ते कशी भरायची. तर यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आधी लिहावं लागेल. तुमचं नाव, त्यानंतर योजनेचं नाव आपलं जे आहे ते आपण हे नाव टाकू, मुदत कर्ज योजना हे या योजनेचे नाव आहे. तर इथे आपण मुदत कर्ज योजना म्हणून योजनेचे नाव लिहू. त्यानंतर तुमचा जन्मदिनांक व सध्याचं वय जे काही असेल ते आणि त्यानंतर तुमचं जे सध्याचं वय आहे तसं इथे लिहिल. त्यानंतर वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव इथे लिहिलं. त्यानंतर अपंगत्वाचे प्रकार म्हणजे तुमचं जे काही हँडिकॅप सर्टिफिकेट आहे त्यावर तुम्हाला खाली डिसेबिलिटी टाईप किंवा अपंगत्वाचे प्रकार म्हणून लिहून दिला जाईल. जसं तुमचं आपलं हिमोफिलिया असतं तर इथे हिमोफिलियाचा ऑप्शन नाहीये. तर आपण इथे काय लिहू, इथे इतर अपंगत्वावर असं राईट क्लिक करू, टिक करू आणि इकडे ब्रॅकेट म्हणजे साईडला हिमोफिलिया लिहू. किंवा तुमचं अस्थिव्यंग असेल म्हणजे OH म्हणजे ऑर्थोपॅडिकली हँडिकॅप, तर हे आपल्याला जे आपलं सर्टिफिकेट असेल तर ते त्यामध्ये खाली लिहून दिलं राहते की लोकोमोटर डिसेबिलिटी आहे की हिमोफिलिया आहे किंवा इतर कोणतं हे आहे, मल्टिपल डिसेबिलिटीज आहे. तर याच्यामध्ये इतर अपंगत्व करायचं आणि इथे ते साईडला लिहून द्यायचं.
हे महत्वाचं आहे की तुमच्या सर्टिफिकेटवर जे लिहिलं आहे तेच इथे लिहिणे आवश्यक आहे. आणि यावर असं काही जोपर्यंत मी जिथपर्यंत रिसर्च केला आहे यामध्ये असं काहीच नाहीये की हिमोफिलिया याच्यात फॉर्म भरू शकत नाही. हे सगळ्या प्रकारच्या अपंग व्यक्तींसाठी ही योजना आहे. तर इथे तुमचं हिमोफिलियाचंही जर सर्टिफिकेट असलं तर तुम्ही इथे हिमोफिलिया लिहून त्याच्यासोबत आपली झेरॉक्स अटॅच करून हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथे तुमचा जो रेसिडेन्शियल प्रूफ आहे, तुमचा पत्ता, तो इथे लिहिला जाईल आणि इथे जात लिहिल्या जाईल. इथे ओबीसी किंवा इतर काही लिहू नये. तुमची जी काही जात आहे किंवा पोट जात आहे, जसं मी एक एक्झाम्पल घेऊ आपण की कुणबी जर तुमची जात आहे आणि तुमची जर कुणबी नंतर तुम्ही तिळले कुणबी आहे की धनुज कुणबी आहे, ते असं ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. हे इथे महत्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचा किंवा तुमच्या पतीचा अगर त्यांचं लग्न झालं असेल आणि महिलेचं आणि त्यांचा पतीचा काही व्यवसाय असेल त्याचा इथे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे की जसं तुमचं काही सलून आहे किंवा काही दुसरं आटाचक्की आहे, जे काही व्यवसाय आहे किंवा जॉबवर आहे, ते सगळं इथे याच्यात लिहायचं आहे. शिक्षण तुमचं लिहायचं आहे. याच्यामध्ये शिक्षणाचं काही बंधन नाहीये. तुम्ही 5वी शिकले असाल, 10वी शिकले असाल, याचं काहीच बंधन नाहीये. तुम्ही जेवढं शिक्षण तुमचं झालं आहे इथे जे आहे ते लिहून द्यायचं आहे. त्यानंतर प्रस्तावित व्यवसायाचे नाव, तुम्ही जे काही बिझनेस निवडला आहे ते निवडलेल्या बिझनेसचं इथे नाव लिहायचं आहे व्यवसायाचं. जसं तुम्ही आटा चक्कीसाठी अप्लाय करत आहे तर इथे आटा चक्कीचं नाव लिहा. त्यानंतर किराणा दुकान असेल तर किराणा दुकान लिहायचं किंवा काही प्रोडक्शन करत असाल तुम्ही, जसं कोणताही एक छोटंसं अगरबत्ती बनवायची मशीन घेऊन तुम्ही ते अगरबत्तीचं प्रोडक्शन करत आहे, असे काही प्रकार सांगत आहे मी एक्झाम्पल, ते तुमचा बिझनेसचं इथे नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर त्या राशन कार्डवर जो नंबर असेल तो राशन कार्डचा नंबर इथे लिहायचा आहे. त्यानंतर कुटुंबाचं म्हणजे पूर्ण फॅमिली इन्कम, तुमचं इंडिव्हिज्युअल नाही, पूर्ण फॅमिलीचं जे उत्पन्न आहे वार्षिक, ते उत्पन्नाचा दाखला एक लागेल आणि त्याच्यावर जे काही रक्कम असेल ते इथे लिहिल्या जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इकडे लिहायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत जे काही जोडायचे कागदपत्र आहे ते या प्रकारे की तुमचे जे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे, जे काही तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट, हँडिकॅप सर्टिफिकेट आहे, त्याची एक झेरॉक्स जोडायची आणि इथे राईट टिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं ओळखपत्र म्हणून एक आधार, पॅन किंवा मतदान पत्र काही पण चालेल. त्यानंतर आहे तो तुम्हाला तहसील मधून घेऊन इथे जोडायचा आहे की तुमचं वय हे आहे किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण तुम्ही इथे जोडू शकता किंवा टीसी पण याच्यामध्ये जोडू शकता. त्यानंतर स्थानिक वास्तव्याचा म्हणजे तुमचं जे रेसिडेन्शियल प्रूफ आहे त्यासाठी झेरॉक्स तुमचं लागेल, इलेक्ट्रिसिटी बिलची झेरॉक्स लागेल, टॅक्स पावती काही पण याच्यामध्ये चालतं. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, तुमचं जे काही शिक्षण असेल, जर 10वी असेल तर 10वीचा डिप्लोमा किंवा मार्कशीट तुम्ही इथे जोडू शकता. 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल त्याचं तुम्ही इथे जोडून याच्यासोबत एक झेरॉक्स त्याची जोडू शकता. त्यानंतर कर्जबारी नसल्याबाबतचे नादेय प्रमाणपत्र. नादेय प्रमाणपत्र म्हणजे नो ड्यू सर्टिफिकेट. हे महत्वाचं आहे. तुम्ही ज्या कोणत्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल, जसं तुमच्या 3 बँकेमध्ये खाते आहे, जे SBI आहे, युनियन बँक आहे किंवा बँक ऑफ इंडिया आहे आणि त्यामध्ये तुमचे खाते आहे बट तुम्ही कर्ज घेतलं नाही आहे त्यांच्याकडून, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून एक नो ड्यू सर्टिफिकेट लिहून त्याच्यावर त्यांचा सही शिक्का घेऊन ते नो ड्यू सर्टिफिकेट याच्यासोबत जोडायची आहे. त्या नो ड्यू सर्टिफिकेट नंतर आपल्याला एक सोसायटी जी असते, कोऑपरेटिव्ह सोसायटी जे असते, त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या म्हणजे तुमच्या तहसील लेवलवर जी एक सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये जाऊन पण एक नो ड्यू सर्टिफिकेट तुम्हाला याची बनवून घ्यावं लागते. ते महत्वाची असते. ते शासनासाठी ते शासकीय कोणतेही तुम्ही कर्ज घेत आहे त्यासाठी सोसायटीचं नो ड्यू सर्टिफिकेट हे असणे जरुरी आहे. ठीक आहे. त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जर तुमचं कॅन्डिडेट अगर महिला असेल, त्यांचा जर विवाह झाला असेल तर त्यांची मॅरेज सर्टिफिकेट इथे जोडावं लागेल. त्यानंतर व्यवसायासाठी जागेचा पुरावा, म्हणजे तुम्ही जे काही जागा तुमच्याकडे असेल, तुम्ही जर सपोज एक दुकान लावत आहे किंवा एक किराणा दुकान किंवा काही पण एक सलून ओपन करत आहे, तर तुम्ही जे काही तुमची जागा ठरवली आहे, असेल तर ठीक, नसेल तर ठीक, हे मॅन्डेटरी आहे नाही की तुमच्याकडे जागा असायलाच पाहिजे.
तुमच्याकडे जागा असेल तर त्याचा एक टेलिफोन बिल किंवा टॅक्स पावती किंवा त्या याचं इलेक्ट्रिसिटी बिल हे काहीतरी तुम्ही त्याच्यासोबत जोडावं लागेल. त्यानंतर जे मी आधी सांगितलं 3 पासपोर्ट व पूर्ण साईजचे फोटो. तुमचा 3 पासपोर्ट आणि 3 फुल साईजचे फोटो लागतील. त्यानंतर रहिवासीचे प्रमाणपत्र. रहिवासीचे प्रमाणपत्र तुमचं तहसीलमधून बनवून जाईल. ते पण यामध्ये जोडून इथे राईट क्लिक करून हा फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमच्याकडे नसेल जसा हा 9वा पॉइंट आहे हा पण महत्वाचा आहे की बँकेकडून कर्ज अथवा सरकारी अनुदान घेतले असल्याचे तपशील. म्हणजे जर तुमचं नो ड्यू असेल म्हणजे तुम्ही कुठूनही कर्ज घेतलं नाही आहे तर तुम्हाला हे फॉर्म भरायचं म्हणजे हा वाला 9वा पॉइंट भरायची गरज नाहीये. आणि जर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन लोन किंवा टर्म लोन किंवा कोणतंही एक असं लोन असेल, क्रॉप लोन झालं, शेतीवर लोक क्रॉप लोन घेतात, ते जर क्रॉप लोन असेल तर जे काही आहे लपवायची काहीच गरज नाही आहे. याच्यामध्ये ते लिहून याच्यामध्ये त्याच्या डिटेल्स लिहून द्यावे. जसं तुमचं फॅमिलीमध्ये तुमच्या नावाने नसेल किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने असेल किंवा भावाचं नाही फक्त वडिलाचं अगर हे असेल किंवा आईच्या नावावर कोणतं लोन असेल तर त्याचं याच्यामध्ये डिटेल लिहून द्यायचं. म्हणजे त्यांच्यावर जेव्हा आपलं क्रॉस चेक करतील की याच्यावर कोणतं लोन आहे की यांच्या फॅमिलीवर कोणतं लोन आहे तर त्यामध्ये आपला खोटापणा सिद्ध झाला नाही पाहिजे. म्हणजे आपण खोटे बोललो असं त्यांना वाटलं नाही पाहिजे. म्हणून इथे सगळं लिहून द्यायचं. असं काही नाही आहे की तुम्ही याच्यामध्ये तुमच्यावर लोन आहे असं सांगाल तर ते लोक तुमचा फॉर्म रिजेक्ट करतील. ते लोक फक्त तुमच्या बिझनेसची जे स्ट्रॅटेजी आहे आणि तुमचा जे बिझनेसचा जो प्लॅन आहे त्यावर फक्त आणि फक्त तुम्हाला लोन देणार आहे. बाकी ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशन पर्पज साठी असतं. त्यानंतर हे जे प्रतिज्ञापत्र आहे यामध्ये तुम्हाला हेच लिहिलं आहे की जे काही मी वर सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या माझ्या मताने माझ्या जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत हे आहे चुकीच्या नाही आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि सही करून डेट आणि जागा लिहून याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी 2 साक्षीदार लागतील. 2 साक्षीदारांचे नाव लागेल, पत्ता लागेल आणि त्या दोघांची सही लागेल. हे तुमच्या जवळचेच कोणीतरी असले पाहिजे. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे हा पेजचा दुसरा पेज फॉर्मचा. त्यामध्ये तुम्हाला जो तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ज्याला आपण व्यवसायाचा अहवाल म्हणतो मराठीमध्ये, हा प्रोजेक्ट रिपोर्ट इन ब्रीफ आहे. हा मेन तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट राहणार नाहीये. हा जस्ट तुमचा वरती जे काही मोठा प्लॅन आहे ते यावरून त्यांना कळून जाईल. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल जे काही तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ते याच्यामध्ये सांगायचं आहे. थोडक्यात सांगायचं आहे. त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला पॉइंट नंबर 1 वर लिहायचं आहे की व्यवसायाचे नाव. तेच जे वरती आपण लिहिलं आहे तेच आपण इथे लिहू. त्यानंतर व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे तो पत्ता. यामध्ये असं ठराविक काहीच नाहीये की तुम्हाला इथेच करायचं आहे. तुमचं जर तुमच्याकडे जागाही नसेल त्या जागेची म्हणजे विकत जर जागा तुमच्याकडे नसेल किंवा किरायानेही तुम्ही जागा जर घेतली नसाल आणि तुमचं इच्छा आहे की मी या जागी करणार आहे, माझ्याकडे इतकी सोय आहे, तर तुम्ही याच्यामध्ये त्या जागेचा पत्ता लिहू शकता. त्यानंतर व्यवसाय स्थापित असल्यास सध्या गुंतवलेली भांडवल. म्हणजे यामध्ये असंही जरुरी नाहीये की तुम्ही जे काही बिझनेस करत आहे ते नवीनच असायला पाहिजे. तुमचं नवीनच बिझनेस असेल तर लोन सँक्शन होईल असंही नाही आहे. तुमचं जर दुकान असेल किंवा तुमचं जे काही बिझनेस असेल, काही तुमचं एखादी फर्म असेल किंवा जे काही असेल, तुम्ही ऑलरेडी एस्टॅब्लिश बिझनेस जर तुमचं असेल आणि तरी तुम्हाला त्याला वाढवायसाठी जर लोन घ्यायचं असेल मध्ये मिळतं. तर जर तुम्ही एखादा व्यवसाय केला असेल सुरू आणि तुम्ही त्यामध्ये 2, 4, 5 जे काही लाख रुपये गुंतवले असेल त्याचं याच्यामध्ये लिहायचं आहे की तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले आहे, 2 लाख रुपये गुंतवले आहे आणि माझा हा व्यवसाय आहे त्यामध्येच मी गुंतवले आणि मला यालाच वाढवायचं आहे. तर इथे ते रक्कम आपल्याला लिहायची आहे जितके आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केले आहे. त्यानंतर आपली जी योजना आहे त्याचे तपशील खालीप्रमाणे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन हा आहे की जमीन स्वतःची आहे की नाही आहे. असेल तर हो लिहा, नसेल तर नाही लिहा. शेड इमारत स्वतःची आहे किंवा नाही आहे. तर असेल तर लिहा, नाहीतर नका नाही लिहा. त्यानंतर धंद्याचं जे लायसन्स आहे म्हणजे तुमचं जे लायसन्स बनतं, कोणतंही तुम्ही एक शॉपही जर ओपन केली
महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत, तर तुमचा एक लायसन्स नंबर बनतो. बिझनेस असेल तर तुमचा तो लायसन्स नंबर असेल, बनला असेल तर तो तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर जो चौथा पॉइंट आहे त्यामध्ये क्वेश्चन विचारला आहे की तुम्ही हा उद्योग का निवडला आहे. हे पण महत्वाचं आहे की तुम्ही हा उद्योगच का निवडला, दुसरा का नाही निवडला. तर तुम्हाला याच्यामध्ये कारण असं सांगायचं आहे की माझी फॅमिली या बिझनेसमध्ये आहे किंवा माझ्या फॅमिली मधले हे व्यक्ती हा बिझनेस करून आहे आणि त्यांना याचा परिपूर्ण नॉलेज आहे आणि त्यामुळे मी हे बिझनेस निवडले आहे किंवा मी या अशा एखाद्या ठिकाणी काम केले आहे म्हणून मला याचं परिपूर्ण नॉलेज आहे आणि म्हणून मी हा उद्योग निवडला आहे. हे आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर हा 5वा पॉइंट हा महत्वाचा आहे. यामध्ये जे तुम्हाला लागणारे कायमस्वरूपी भांडवल आहे, म्हणजे जे तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट समजा, म्हणजे एक वेळाच तुम्हाला गुंतवायचे आहे, त्या जो खर्च आहे, जो काही खर्च आहे तो तुम्हाला यामध्ये सॉरी सांगायचा आहे. जसे जमीन झालं, इमारत झाली, यंत्रसामग्री झाली, फर्निचर झालं किंवा इतर काही झालं, त्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. म्हणजे जमीन, जसं जमीनचं जर तुम्ही प्लॉट घेऊन ठेवला असेल किंवा त्याचं काही ऍग्रीमेंट करून ठेवलं असेल, ठीक आहे, तर त्याबद्दल याच्यामध्ये सांगायचं आहे की तुम्ही किती खर्च केला आहे. जर ऍग्रीमेंट तुम्ही काही 10% किंमत देऊन ऍग्रीमेंट करून ठेवलं असेल तर तुम्हाला केलेल्या खर्चामध्ये इथे लिहावं लागेल की मी 1,00,000ची जमीन आहे, 10% मी देऊन त्याला ऍग्रीमेंट केला आहे, तर तुम्ही 10,000 त्यामध्ये केलेला खर्च आहे तो या बॉक्समध्ये लिहायचा आहे. त्याच तुमचा जो लागणारा खर्च आहे, म्हणजे 1,00,000तून 10,000 भरले तर तुमचे उरले 90,000. तर हा तुमचा लागणारा वरचा जो खर्च आहे तो प्रस्तावित खर्चामध्ये लिहायचा आहे. म्हणजे इथे 10,000 1,00,000पैकी भरले आहे, त्यानंतर तुम्हाला लागणार जे आहे ते 90,000 इथे लिहायचे आहे. त्यानंतर एकूण खर्च म्हणजे लागणारा आणि केलेला, त्यामध्ये 1,00,000 रुपये तिसऱ्या बॉक्समध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अपेक्षित किती रक्कम आहे, म्हणजे लागणारा खर्च तर 1,00,000 आहे एकूण खर्च, पण जर तुमच्याकडे 10,000 भरल्यानंतर काही पैसा जमा असेल, जसं 50,000 जमा असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला फक्त 40,000ची गरज पडत आहे, तर तुम्ही इथे ते 40,000 लिहू शकता. किंवा तुमच्याकडे एकही रुपया नाही आहे, तुम्हाला 1,00,000 रुपये पूर्णच लागत आहे, तर तुम्ही 1,00,000 रुपये अपेक्षित रक्कम मध्ये लिहू शकता. ठीक आहे. तसंच इमारत, यंत्रसामुग्री आणि फर्निचर याबद्दलही तसंच लिहायचं आहे. त्यानंतर हा पॉइंट जो आहे हा महत्वाचा आहे. खेळते भांडवल. खेळते भांडवल मराठी शब्द आहे, याचा इंग्लिश म्हणजे कॅपिटल, म्हणजे वर्किंग कॅपिटल ज्याला म्हणतो आपण. वर्किंग कॅपिटल म्हणजे तुम्हाला धंदा चालवण्यासाठी जो खर्च लागतो. म्हणजे एक वेळचं तुम्ही जमीन घेऊन घेतली, दुकान घेऊन घेतली, तुम्ही सामान बोलून घेतलं, नाही सामान नाही, तुम्ही एक वेळचं सगळं सेटअप करून घेतलं, वन टाइम इन्व्हेस्टमेंट, तुम्ही मशीन घेऊन घेतल्या, फर्निचर घेऊन घेतलं, त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला जो काही लागणारा खर्च आहे, जसं पगार झालं, कोणी जर तुम्ही एक माणूस लावला किंवा तुम्ही जो कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल आहे तो बोलवला, त्याच्यामध्ये जो काही लागणारा तुमचा एस्टिमेटेड खर्च आहे प्रोजेक्ट रिपोर्ट अनुसार, की मला एका दिवसात एवढा एवढा माल लागेल, तर मला 30 दिवसात एवढा एवढा माल लागेल, 30 दिवसात म्हणजे एका महिन्यात एवढा लागला तर 3 महिन्यात मला एवढा एवढा माल लागू शकतो. त्याचा जो काही तुमचा कॅल्क्युलेशन आहे तो आपल्याला या 3 पॉइंट मध्ये लिहायचा आहे. जसं 3 महिन्यांकरिता लागणारा कच्चा माल. कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल. जसं तुम्ही दुकान खोलली, किराणा दुकान, तुम्हाला किराणा दररोज किंवा दर वीकली तुम्हाला एक संपल्यानंतर बोलवावं लागणार. तर तुम्हाला तुमची जे काही ठिकाण आहे तिथे किती खपत होणार आहे तुमच्या मालाची, त्यानुसार तुम्हाला दर महिन्याला किती माल लागणार आहे, दर महिन्याला माहित झालं की दर 3 महिन्याला किती माल लागणार आहे, याचा जो काही खर्च आहे तो आपल्याला हा पहिल्या पॉइंट मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 3 महिन्यांकरिता खर्चासाठी लागणारी रक्कम, इतर खर्च, जसं झाला तुमचा पगार, कोणाला पगार किती द्यायचा आहे किंवा तुमची कोणती वस्तू तुटफूट झाली, तुमचं फॅन बिघडलं किंवा लाईट बिघडलं, त्यामध्ये लागणारा जो काही खर्च, इतर रक्कम मिसलेनियस जे काही आहे ते या 2 पॉइंट मध्ये तुम्हाला लिहायची आहे की मला एवढा एवढा 3 महिन्यासाठी खर्च लागणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं करंट म्हणजे वर्किंग कॅपिटल, जे काही तुमचं चालू बिझनेससाठी लागणार आहे खर्च.
त्यानंतर 3 महिन्यांकरिता नफ्याचा अंदाज. नफा म्हणजे प्रॉफिट. तुम्ही जे काही बिझनेस सेट करत आहात त्यासाठी तुमचं जे काही प्लॅन आहे त्यानुसार तुमचं किती मालाची खपत होणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये किती प्रॉफिट होणार आहे तो हा 6व्या पॉइंट मध्ये आपल्याला सांगायचा आहे. जसं तुमचा खर्च डाव्या साईडला सांगणार आहे आणि जे काही तुमचं त्यावर रिटर्न भेटणार आहे म्हणजे ज्या काही तुमचं त्याच्यावर इन्कम होणार आहे ते आपण उजव्या साईडला येणार आहे. तर यामध्ये डाव्या साईडला आपण पाहू, पहिला पॉइंट आहे कच्चा मालावर खर्च. जो काही तुमचा कच्चा मालाचा खर्च आहे रॉ मटेरियलचा दर महिन्याचा किंवा दर 3 महिन्याचा तो आपल्याला या पॉइंट मध्ये सांगायचा आहे. मजुरी खर्च झाला, कर्जावरील व्याज झाला, हे महत्वाचं पॉइंट आहे की तुमचं जेव्हा तुमचं बिझनेस लोन सँक्शन झालं त्यानंतर तुम्हाला बँक किंवा जे काही संस्था आहे ते काही पिरियड देईल. जसं तुम्हाला आज सँक्शन झालं, तुम्हाला 5 लाख जर सँक्शन झालं तुम्हाला ते पूर्ण रक्कम दिल्या जाणार नाही. तुम्हाला त्याचा काही एक पार्ट दिला जाईल की तुम्ही जा, हे पैसे घेऊन जा आणि तुम्ही तुमचा बेसिक जे काही सेटअप म्हणजे सेट करायचं आहे, सेटअप करायचा आहे तुम्हाला बिझनेस, दुकान घ्यायची आहे, त्याच्यासाठी किराणी जागा घ्यायची आहे, तुम्हाला काही इनिशियली मशीन लागणार आहे कोणत्या कामासाठी, जे काही तुमचा खर्च आहे तो तुम्ही एवढ्यामध्ये करा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. सुरुवात झाल्यानंतर तुमचं इन्स्पेक्शन करायला येईल की तुम्ही खरंच कामी लावले का पैसे. त्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला जे 5 लाख 1 लाखानंतरचा जो काही पैसा आहे 1 लाखानंतर तुम्हाला 1.5 लाख देईल त्याचं काम दाखवावं लागेल. त्या 1.5 लाखानंतर तुमचे उरलेले जे काही 2.5 लाख असेल ते तुम्हाला देईल आणि त्याचंही तुम्हाला काम दाखवावं लागेल. तुमचं जे काही त्याची इन्स्टॉलमेंट ते लोक ठरवेल ते तुम्हाला दर महिन्याला किंवा दर 6 महिन्याला किंवा दर वर्षाला तुम्हाला त्यांना परतफेड करायची आहे. तर याच्यामध्ये जे तिसरा पॉइंट आहे की कर्जावरील व्याज. जो काही तुम्ही कर्ज देणार आहे त्याचा जो व्याज येणार आहे हे तुम्हाला आधीच ठरवून घ्यायचं आहे की तुमचं 5 लाखाचं जर बजेट आहे तर तुमचं 5% नुसार किंवा 6% नुसार जे काही व्याज होणार आहे दर महिन्याचा त्यानंतर दर महिन्यानंतर 3 महिन्याचा जो काही व्याज होणार आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. हे सगळी कॅल्क्युलेशन तुम्हाला अगोदर करून ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समोर जाऊन प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. हा झाला कर्जावरील व्याज तिसरा पॉइंट. त्यानंतर जो चौथा पॉइंट आहे त्यामध्ये लिहिला आहे घसारा वरकड रक्कम. घसारा म्हणजे जे काही तुमचं सामान आहे, तुम्ही एखादी डिलिव्हरीसाठी गाडी लावली, तुमचं काही होलसेलचा बिझनेस असेल किंवा काही असेल तर तुम्ही आज गाडी घेतली तर त्या गाडीचा तुम्ही ती गाडी तशीची तशी राहणार नाही आहे 1 वर्षापर्यंत. तिची काही ना काही त्यावर तिची व्हॅल्यू कमी होत जाईल. त्याला आपण जे डिप्रिसिएशन म्हणतो. डिप्रिसिएशन म्हणजे एका वस्तूची किंमत कमी होणे, वेळेनुसार त्याची किंमत किंवा वापरीनुसार त्याची किंमत कमी होणे. तर तुम्ही 1 लाखाची गाडी घेतली त्याची व्हॅल्यू जेव्हा यूज होता होता त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. तर ते प्रत्येक गोष्टीवर लागू होते, नुसती गाडीवरच नाही तर तुमच्या कोणती एखादी मशिनरी असेल, तुम्ही प्रोडक्शन काही करत असाल, अगरबत्ती जसं मी म्हटलं किंवा फेन्सिंगचा तार असतो तो बनवायची मशीन येते, त्याचाही तुम्ही बिझनेस सेट करू शकता. तर त्यामध्ये जी मशिनरी आहे त्याचं पण काही डिप्रिसिएशन होईल. तुम्हाला त्यामध्ये परत परत त्याचा मेंटेनन्स करावा लागेल. तर तो जो खर्च येणार आहे तो खर्च आपण ह्या चौथ्या पॉइंट मध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर इतर किरकोळ खर्च म्हणजे मिसलेनियस खर्च. जो काही यांच्या वरच्या 4 पॉइंटच्या अलावा जो काही खर्च येणार आहे तुम्हाला छोटा मोठा तुटफुट झालं काही झालं त्याचं इथे लिहायचं आहे. त्यानंतर साईडचं जे आहे आपण राईट साईडला येऊ. त्यामध्ये एकूण विक्रीतून मिळणारी रक्कम. आता हे तुम्ही कशी कॅल्क्युलेट कराल एकूण विक्रीतून मिळणारी. तुमचा तर बिझनेसच सेट नाही झाला आहे, तुम्ही हे कसं सांगू शकता की तुम्हाला एवढा एवढा माल तुम्ही खपणार आहे त्यामध्ये मला एवढी एवढी रक्कम परत मिळणार आहे. तर यामध्ये जे कामी येते त्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट रिपोर्ट. मी वारंवार तेच सांगत आहे की आपल्याला सगळं काम प्रोजेक्ट रिपोर्टवर करायचं आहे. ठीक आहे. हा प्रोजेक्ट रिपोर्टचं कामच ते आहे की तुमचं जे काही एस्टिमेट आहे, तुमचा लागणारा खर्च एवढा आहे, तुम्ही याच्यामध्ये एवढा खर्च करणार आहे, तुम्हाला यावर उत्पादन एवढं मिळणार आहे, तुमचं डेलीचं उत्पादन एवढं राहील, तुमची खपत डेलीची एवढी राहील, तुम्हाला त्या खपतचा जो मार्केट रेट आहे, आपण साधा दूध डेअरीचा एक एक्झाम्पल घेऊ. दूध डेअरी किंवा गाईचं किंवा शेळी पालन काही पण एक बिझनेस घेऊ. तर तुमचं गाईचं दूधचं बिझनेस जर असेल तर गाईचं दूध काढण्यापासून त्याला पोहोचून खपण्यापर्यंत डेलीचं जेवढं तुमचं खपणार आहे दूध त्याच्यानुसार तुमचं जे 40 किंवा 50 रुपये लिटर जे काही खपणार आहे
त्या 50 लिटरच्या मागचा जो काही आपल्याला वाचणारा पैसा आहे, हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेट प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये करावं लागणार आहे. ठीक आहे. आपण आता जर असं पाहिलं तर थोडी भिवून जाऊ आपण, की हे तर खूप कठीण आहे, आपण करू शकणार नाही. तर याच्यासाठी पण आपल्याजवळ सोल्युशन आहे, की काही लोक असते जे हेच काम करतात, की प्रोजेक्ट रिपोर्ट कशी बनवायची. त्यांना फक्त तुम्ही एक नॉर्मल बिझनेस प्लॅन सांगा आणि त्यांना तुमचे ठिकाण वगैरे जे काही आहे तुमचे सगळे डिटेल्स सांगा, की माझा बिझनेस प्लॅन असा असा आहे. तो तुम्हाला मदत करेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला. तो 2-2.5 हजार रुपयात काही बनवून देते. तर तुम्हाला त्या व्यक्तीला शोधावं लागेल. तुमच्या एरियात कुठे ना कुठे असा असेल जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो. कोणत्याही बिझनेसचा प्रोजेक्ट रिपोर्ट जो बनवून देतो. तर त्यांच्याकडून तुम्हाला हे सगळं एक वेळचं बनवून घ्यायचं आहे आणि त्याचा तुम्हाला स्वतः पण पूर्ण अभ्यास करायचा आहे. असं नाही की त्यांनी बनवून दिलं आणि तोच जाऊन आपण न पाहता बँकेमध्ये किंवा त्या संस्थांमध्ये जाऊन देऊन दिला. नाही, तुम्हाला त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण नॉलेज आहे. तर ती जी रक्कम आहे तुमची, जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार तुमच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आहे, म्हणजे तुमचा जो इन्कम होणार आहे दर 3 महिन्याला, पॉइंटवर लिहायचा आहे. हा तुमचा इन्कमचा पार्ट झाला. तुमचा त्यानंतर इतर जमा, तुमच्याकडे अजून काही पैसे जमा असतील, ते पैसे आपल्याला इथे लिहायचे आहे आणि या दोघांची टोटल आपल्याला इथे लिहायची आहे तिसऱ्या पॉइंटमध्ये. त्यानंतर आपण 7वा पॉइंट पाहणार आहोत, की मालाच्या विक्रीची व्यवस्था कशी करणार. हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे, की तुम्ही जे काही माल प्रोडक्शन कराल किंवा तुमची एखादी कोणतीही किराणा शॉप असली किंवा तुमचं काही होलसेलचा बिझनेस असलं किंवा जे काही तुम्ही उत्पादन करणार आहात, त्याची तुम्ही विक्री कशी करणार आहात. तुमचं ठिकाणावरूनच विक्री होणार आहे, म्हणजे दुकानातूनच विक्री होणार आहे, की तुम्ही होम डिलिव्हरी किंवा इतर काही अजून तुम्ही प्रकारे त्याची विक्री करणार आहात. त्याचा पूर्ण तपशील याच्यामध्ये द्यायचा आहे 7व्या पॉइंटमध्ये. म्हणजेच ते प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पण हे इन्क्लूड असतं, की आमचं जे फ्लाइट इनवर्ड, फ्लाइट आउटवर्ड, तुमचा येण्या जाण्याचा जो खर्च आहे, तो सगळं आपल्याला मेन्शन करावं लागतं. त्यामध्ये मालाच्या विक्रीची व्यवस्था तुम्ही कशी करणार, हे तुम्हाला त्यामध्ये पण सांगावं लागेल. की मी जसं दुधाचं एक्झाम्पल जर घेतलं तर मी एक बाईक घेणार, त्यानंतर त्या बाईक साठी एक मुलगा लावणार किंवा तुम्ही स्वतः करणार, जे काही आहे, आणि मी घरोघरी जाऊन दूधची वाटप करणार. हा माझा विक्रीच्या व्यवस्थेचा प्रकार झाला. तुमचा जो काही बिझनेस असेल तुम्ही त्याच्यावर, म्हणजे जसं तुम्ही प्रोडक्शन करत असाल, जसं आपण खिडे बनवायची मशीन घेतली, तुम्ही खिडे बनवले, तुमचा जो खिड्याचं उत्पादन झालं तो तुम्ही स्वतः विकणार, की तुमच्या कोणी एक जो काही दुकान असेल त्याला तुम्ही होलसेल भावात देणार आणि तो विक्री करणार, हे सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं हे पूर्ण जे प्रोजेक्ट रिपोर्ट झालं त्यामध्ये जे काही आपण मुद्दे आतापर्यंत पाहिले, त्याची टोटल जे तुम्हाला लागणारा खर्च जो सांगितला आहे तुम्ही, त्याची एक टोटल करून तुम्हाला या पॉइंटमध्ये 8व्या पॉइंटमध्ये सुरुवातीला लिहायचं आहे, की एकूण लागणारे खर्च. जसं मी, ठीक आहे, मला 5 लाखाची गरज आहे. माझं जे काही बिझनेस आहे मला सेट करायला 5 लाखाची गरज आहे. त्यानंतर महामंडळाकडून किती पाहिजे. जसं 5 लाखाचं मला बिझनेससाठी लोन पाहिजे आहे, तर आपली जे आपण आधी पीपीटी मध्ये पाहिलं होतं, की 1 लाखाच्या वर तुमचं जे काही लोन होईल सँक्शन, त्यामध्ये तुम्हाला 5% तुमच्या जवळून टाकावं लागतील. ठीक आहे. तर जसं 5 लाख झालं, त्याचं 5% किती होईल. सॉरी, 5 लाखाचं 5% म्हणजे 25,000. तर तुमचं महामंडळाकडून तुम्हाला 5% कापून फक्त 95% द्यावं, म्हणजे इथे लिहावं लागेल. जसं 4,75,000 आणि स्वतःचे टाकलेले जे 5% आहे ते तुम्ही 25,000 इथे लिहू शकता. तुम्ही याच्यामध्ये 5 लाख तुमचं एस्टिमेट आहे, तुमच्याकडे ₹1,00,000 असेल तर तुम्ही इथे स्वतःच्या भांडवलमध्ये ₹1,00,000 आणि महामंडळाकडून 4,00,000 रुपये असं लिहू शकता. आणि इकडे तुम्हाला लागणारा जो काही खर्च आहे तो एकूण 5 लाख तुम्हाला इथे लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ठिकाण, दिनांक, तुमचं नाव आणि सही करून हे तुम्हाला फॉर्म त्या याच्यामध्ये जाऊन सबमिट करायचं आहे.
त्या ऑफिसमध्ये जे काही आपण पत्ता तुम्हाला सांगणार आहोत त्या ऑफिसमध्ये तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवर जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे. जे काही वर आपण डॉक्युमेंट बोललो हे सगळे स्वतः अटेस्ट करून तुम्हाला त्याच्यासोबत जोडून त्याला फॉर्म तिथे जाऊन सबमिट करायचा आहे. ठीक आहे. माझ्या मते मला असं वाटतं की आपण या पॉइंटवर जे पहिला पॉइंट आहे आपला मुदत कर्ज योजना यावर जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल तर ते आपण आताच पाहून घेऊ. म्हणजे काय शैक्षणिक लोन आणि याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. म्हणून आपण याच्यावर अगर कुणाला काही क्वेश्चन असतील 2-3 क्वेश्चन महत्वाचे तर ते आपण सध्या पाहू शकतो. म्हणजे नंतर ते मिक्स व्हायला नको. तर कुणाला काही अडचण असेल यामध्ये कोणत्याही एका पॉइंटवर तर तुम्ही मला विचारू शकता. सर नमस्कार. हा नमस्कार. सर मी गेलो होतो त्या ऑफिसला. मी धुळ्याहून हा. आहे आमचं ऑफिस. हा. तर ते म्हणे आता सध्या कोणती स्कीम नाही आहे सर. पण त्याची काही वेळ असते किंवा टायमिंग असते का की आता येईल किंवा 2 महिन्यात येईल किंवा महिन्याभर लागेल असं? नाही असं काही स्पेसिफिक ठराविक याचं काही हे असत नाही. आता हे कोविडमुळे त्यांचं कारभार काही कमी जास्त झाला असेल किंवा बंद चालू असेल ते वेगळा प्रश्न झाला. पण ही कंटिन्युअस राहते. फक्त ऑफिस डे मध्ये तुम्हाला जावं लागेल आणि त्यांनी अगर कोणी जसं तुम्ही क्लर्क सोबत बोलले असाल किंवा कोणी जो खालचा लेवलचा जो ऑफिसर असेल त्याच्यासोबत बोलले असाल तर तुम्ही त्याच्या हेड सोबत जाऊन बोला. म्हणजे ते त्यांचे जे काही वरचे अधिकारी असतील त्यांच्यासोबत जाऊन बोला की मला हे माझी योजना आहे आणि याच्यासाठी मला लोन पाहिजे आहे. ते लोक तुमची मदत करेल. असं काही नियम नाही आहे की हे आता बंद राहील आणि नंतर चालू राहील. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. सर माझा एक प्रश्न आहे. महारुद्र मस्के बोलतोय. तर माझा एक हा, प्रश्न आहे बोला. की याच्यामध्ये या बिझनेसमध्ये किंवा नाही का जे काही उद्योग असणार आहे तर त्याच्यामध्ये फक्त काही कॅटेगरीज आहेत का की फक्त याच कॅटेगरीसाठी लोन दिलं जातं का? तसं असं काही नाही म्हणजे नाही स्पेसिफिक नाहीये का? नाही तुमचं कॅटेगरीशी याच्याशी काही घेणं नाहीये. म्हणून तिथे माहिती आहे आपण जेव्हा फॉर्म पाहिला त्यामध्ये की तुमची कॅटेगरी न विचारता तुमची जात विचारली आहे. सॉरी ठीक आहे. मला जात बद्दल नव्हतं बोलायचं. व्यवसायाच्या कॅटेगरीज बद्दल बोलायचं होतं की त्याच्यामध्ये असं आहेत का की अच्छा. म्हणजे तुमच्या बिझनेस कोणते असले पाहिजेत? म्हणजे फिजिकल असले पाहिजे की नाही ऑनलाईन असले पाहिजे नाही किंवा असं काय? नाही यामध्ये असं काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही कोणतेही जे म्हणजे पण ते बिझनेस असे नको असायला पाहिजे की एकदम आपण मोठा बिझनेस सुरू करू आणि त्यासाठी 5 लाख रुपये भांडवल पुरेशी राहणार नाही आणि तो आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तिथे जमा करू. तो काय म्हणते त्याला म्हणतो आपण स्मार्ट ऐकलाय का तुम्ही? स्मार्ट वे. हो. स्पेसिफिक असायला पाहिजे, हम्म. मेजरेबल असायला पाहिजे, अचिवेबल असायला पाहिजे आणि टाइम बाउंड असायला पाहिजे. तर यामध्ये ते बसत नसेल तसं हे आहे मध्यम आणि स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्री जे राहते छोटे व्यवसाय त्यासाठी ही योजना आहे. तुम्ही मोठा बिझनेस टाकतो म्हणाल तर ही योजना त्यासाठी नाही. ओके, छोट्या थँक्यू सर. व्यवसायामध्ये जे काही बिझनेस येतील 5 लाखाच्या अंदर किंवा 6 लाखाच्या आत ते सगळे तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. आणि महारुद्र याच्यामध्ये अशी कुठलीही कॅटेगरी नाहीये की जिथे असं होईल की नाही की अशाच पद्धतीचा बिझनेस पाहिजे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा बिझनेस असेल पण त्याचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तो तेवढ्या चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलेला असेल. ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न आहे की जायचं समोर? हॅलो. हा बोला. हा सर, दादा स्वाबर कराडवरून बोलतोय मी. हा बोला ना. मला विचारायचं होतं की तुम्ही जसं म्हणला शिक्षणाची अट नसते की तुम्ही बोलला 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन. बरोबर. तर 10वी पेक्षा पण कमी जर असेल शिक्षण चालतंय. शिक्षणाची काहीच बंधन नाही यामध्ये. तुम्हाला सही नसेल हा. करता येत, तुम्हाला अंगठाच लावायचा असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. फक्त तुमचं अट एवढीच आहे की जो काही तुम्ही बिझनेस करत आहात त्याचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला लेखी काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला एखादं ट्रेनिंग असेल किंवा तुम्ही कुठे काम करत असाल, मला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, बस एवढंच तुम्हाला तिथे पटवून सांगायचं आहे. अजून 2 प्रश्न होते. बोला ना. व्यवसायासाठी लायसन गरजेचंच आहे का? म्हणजे आपण जो व्यवसाय करतोय अगोदरपासून
त्याचं मला लायसन गरजेचंच असतंय का? समजला नाही तुमचा प्रश्न. म्हणजे तुमचा बिझनेस Suppose- ऑलरेडी आहे. हा, अगोदरच आहे म्हणजे करतोय मी थोडक्यात. काय बिझनेस आहे तुमचं? मी ग्राफिक डिझायनिंग वगैरे करतो. अच्छा अच्छा. हा. नाही नाही, असं काहीच जरुरी नाहीये की तुमच्याकडे बिझनेस आहे आणि तुम्हाला त्याचं काहीतरी लायसन्सच हवं आहे. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला फक्त त्याचं नॉलेज आहे, तुम्हाला त्याचं कसं बिझनेस करायचं आहे ते माहित आहे, एवढंच काफी आहे. तुम्हाला लायसन्सची गरज याच्यामध्ये मॅन्डेटरी, मला जेव्हापर्यंत माहित आहे, जिथपर्यंत माहित आहे की याच्यामध्ये मॅन्डेटरी नाहीये. हा, आणि तिसरा प्रश्न असा की अपंग महामंडळ आणि जिल्हा परिषद कडून जे सोयी सुविधा असतात अपंगांना, हम्म, मग हम्म. अपंग महामंडळ आणि जिल्हा परिषद ते वेगवेगळे दोन येतात का? हो हो, ते वेगळे वेगळे आहे. हा महामंडळ वेगळा बनलाच अपंगासाठी आहे. आणि जिल्ह्यामध्ये हा. जे आपण म्हणतो जिल्हा परिषद मध्ये जे काही आपल्याला योजना मिळतात, जसं हा. संजय गांधी वगैरेचे फॉर्म्स वगैरेचं जे काही आहे हा. निराधार योजना, ते वेगळी योजना झाली. हा फक्त कर्ज योजना आहे. कर्ज घ्यायसाठी ही महामंडळ बनलं आहे. हा, नाही काही जणांचं काय समज होतंय की जिल्हा परिषद मध्येच हे कर्ज भेटतं. ऍक्च्युली मीच एकदा जाऊन आलेलो अच्छा झेडपी मध्ये. अच्छा अच्छा. हा. नाही नाही, हा. तिकडे नाही जमणार ते. तुम्हाला या नाही ना? महामंडळाच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. मी त्याची एक पीडीएफ बनवली आहे, जे ऍड्रेसेस हा. आहे हा. टोटल महाराष्ट्राचे. ते हा. मी ग्रुपमध्ये शेअर करून देईल, तुमच्यापर्यंत ठीक आहे. पोहोचून जाईल. थँक्यू. हो. अजून अजून मला एक गोष्ट बोलायची होती की आपलं जे काही एक महत्वाची गोष्ट की जे काही आपलं बिझनेस आहे, जसं तुम्हाला त्याबद्दल काहीच नॉलेज नाहीये, पण तुम्हाला तो बिझनेस तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आहे, तर तुम्ही त्याची एक ट्रेनिंग घेऊ शकता. हॅलो सर, माझा एक प्रश्न होता. हॅलो. त्याची तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. हॅलो. हा सर, मी थोड्या थोडा वेळासाठी, माईक ऑफ कराल का? सर माझा एक प्रश्न होता. हा बोला मी ना. थोड्या वेळासाठी लेट झालो. हा बोला ना. हॅलो. हॅलो. तुमचा आवाज येत नाहीये. माझा प्रश्न असा आहे की हँडिकॅपचे पर्सेंटेज किती टक्केपर्यंत पाहिजे आपल्याला? तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट 40% किंवा त्यावर पाहिजे. अच्छा. हा. तर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कोणता बिझनेसचा जस्ट तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आहे, तुम्हाला त्याचं नॉलेज नाही किंवा तुम्हाला आणि तुम्हाला ते आवडलं आहे, तर तुम्ही त्यासाठी ईडीपी म्हणून एक प्रोग्राम, PMEDP, प्रधानमंत्री एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, असं एक प्रोग्राम चालवतं सरकार. त्यामार्फत तुम्ही प्रत्येक जिल्हास्तरीय, माझ्या मते वर्धेला आहे त्याचं एक सेंटर, आणि मला वाटते की नागपुरात पण असायला हवं. वर्धेला कुठे आहे सर? वर्धेला मला एक्झॅक्ट माहिती नाहीये, बट तुम्ही नेटवर सर्च करा PMEDP, प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. या अंतर्गत काही 40 ते 42 किंवा त्याहूनही जास्त असे बिझनेसचे आयडियाज आहे, ज्याबद्दल तुम्हाला 1500 किंवा 2000 रुपये भरून तुम्ही यामध्ये ट्रेनिंग घेऊ शकता. त्याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. कोणचं म्हटलं? PMEDP, EDP. हा, प्राईम मिनिस्टर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. PMEDP. ठीक आहे. PMDEM, प्राईम मिनिस्टर गव्हर्नमेंट. मी तुम्हाला मेसेज करून देईन. ठीक आहे. ग्रुपमध्ये एक मेसेज टाकून. ठीक आहे. अजून एक छोटासा प्रश्न सर, महत्वाचा, की जे आपलं अपंगाचं सर्टिफिकेट असायला पाहिजे, ते परमनंटच असायला पाहिजे की टेम्पररी असलं तरी, म्हणजे स्पेसिफिक वेळेसाठी देतात 5 वर्षासाठी वगैरे, तर नाही, त्याबद्दल काय सांगता येईल? असं काही नाहीये. तुमचं परमनंटच असायला पाहिजे असं जरुरी नाहीये. तुमचं टेम्पररी पण चालते. बस ते एक अट अशीच आहे की
तुमचं जे सर्टिफिकेट असेल ते UDID फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. कारण आता बहुतांश जे काही सरकारी योजना आहे, जसं तुम्ही जॉबसाठी पण अप्लाय करा ऑनलाईन कोणती, आणि किंवा कोणत्याही हँडिकॅप सर्टिफिकेटशी रिलेटेड जे काही तुमची हे आहे, त्यासाठी तुम्हाला UDIDच मागितलं जातं. रिटर्न यायचं किंवा त्यांचा वेगळाच फॉर्मॅट राहायचा हॉस्पिटलचा, तसं चालणार नाही. तुम्हाला UDID बारकोड सोबत आणि डिजिटल सिग्नेचर सोबत वाला जे सर्टिफिकेट आहे ते बनवून घ्यावं लागेल त्याआधी. तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकाल, कारण तुमचं ते मान्य होणार नाही. थँक्यू सर. ठीक आहे, मग आता आपण हॅलो. दुसरी जी योजना आहे. हॅलो. हा, हॅलो. हॅलो, पवन सर ना? हा, बोला ना. हॅलो. हा सर, मी पेण रायगडवरनं बोलतोय. हा, बोला ना. हॅलो. बोला म्हटलं, आवाज येत आहे तुमचा तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर भेटला तर बरं होईल. हा, मी स्लाइडच्या एंड मध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तो नंबर. माझा जे लास्ट स्लाइड आहे त्यामध्ये माझा नंबर दिला आहे, तुम्ही ओके. तिथून नोट करू कारण की शकता. मी लेट जॉईन झालो मीटिंगला, त्यामुळे आधीच नाही, काय चालेल. कळलं नाही. तुम्हाला युट्यूबची लिंक मिळून जाईल. तुम्ही त्या आधीचं जेवढं सुटलाय तुम्ही युट्यूबवर जाऊनही पाहू शकता. ओके ओके, थँक्यू. तर याबद्दलचे प्रश्न सर्व झाले असतील तर आपण नेक्स्ट जी आपली योजना आहे त्याच्यावर पाहू. हायर एज्युकेशन आहे, ही जी योजना आहे शैक्षणिक कर्ज योजना, ही स्पेसिफिकली पाहिली तर आपण 12वी नंतर जे हायर एज्युकेशन घेतो किंवा ग्रॅज्युएशन नंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन घेतो, त्यासाठी ही विशेष योजना आहे. किंवा तुम्ही इंडियामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहात किंवा विदेशातही जाऊन करायची इच्छा असेल, तर त्यासाठी ही संस्था तुम्हाला एज्युकेशन लोन प्राप्त करून देते. तर ह्या योजनेचा प्रकार असा आहे की तुमचं जे काही शिक्षण आहे किंवा तुमचं जे काही हे आहे ऍडमिशन,